नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग थोडासा नवीन पद्धतीमध्ये मी चालू केलेला आहे. म्हणजे मी ॲक्च्युली आता वाजलेले आहेत सकाळचे 7. मी ड्युटीवर आहे. नाईट ड्युटी होती माझी आणि मी आता जाणार आहे घरी. म्हणजे ॲक्च्युली इथून जाणार आहे मी मलाड मार्केटला आणि मला तिथेच भेटणार आहे. आज आमची सुट्टी आहे आणि आज आमचं प्लॅनिंग आहे मस्तपैकी मच्छी वगैरे करून खायचं. सो मला आल्यावरती भेटूया, पटापट कामं आवरते आणि निघते. ओके. तर आता 7:30 वाजलेत हे बघा. आणि मी मलाड स्टेशनला पोहोचली आहे. 6:30 वाजल्यापासून मी मनाला कॉल करते आहे की मी निघाली आहे ड्युटीवरून. आणि त्या भाईने एकदा पण कॉल रिसिव्ह केला नाहीये आणि त्याला माहिती पण नाहीये की मी पोहोचलीये नाही पोहोचलीये, मी काय करते काय नाही करते, त्याला काहीच माहित नाहीये. तो झोपलाय म्हणजे झोपलाच असेल, मला खात्री आहे. तर एवढं सगळं होऊन पण त्याची एक इनोसेंट रिॲक्शन असेल आल्याच्या नंतर. येईल की नाही येईल मला माहिती नाही, मला किती वेळ बसावं लागेल इथे मला माहिती नाहीये. मी जाणार आता, मच्छी घेणार, बघेन काय आहे काय नाहीये ते. आणि आल्यावर त्याची रिॲक्शन काय असणार माहितीये का? 2च रिझन. ती झोपलो होतो ग. दुसरं रिझन, अगं काय सांगू तुला, काल रात्री ऑफिसवरून आल्याच्या नंतर ना मी फोनच विसरलो सायलेंटवर काढायचा. त्याच्यामुळे तुझे कॉल आले मला माहितीच नाही आणि मी मूर्ख, मी त्याला कंटिन्युअसली 1 तास फोन करतो. आल्यावर बघूया आपण त्याचे काय रिझन्स आहेत ते आता. आता 8 वाजतात, 8 वाजतात 8 आणि तो माणूस अजूनही आले. काय बोलायचं त्या माणसाला आता. आणि मला असं वाटतंय तो अजून 10 वाजेपर्यंत उठणारच नाही ना. तो फोन उचलत आहे, त्याच्या घरात कोणी फोन उचलत आहे. आता आता मी काय करू? मी घेऊन तर त्याला जाणारच आहे काही तरी, पण ही डोंट हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज ऍक्च्युली. ती आपलं कोणतरी वेट करत असेल, आपल्याला जायचं असेल. नाही, आता मी एवढं वेट करते, तिकडे मस्तपैकी झोपलाय. मी नाईट करून आले, मी अजून झोपली नाहीये काय नाहीये आणि तो झोपलाय मस्तपैकी. कुठे असतात अशी माणसं, कुठे? तर मंडळी बराच वेळ थांबून तो काही आलाच नाही आणि आता बघ मला कॉल करतोय. तर मी आता ह्याचे फोन उचलणार नाहीये बिकॉज ऑफ मी बरेच फोन केले ह्याने माझे फोन नाही उचलले, काय नाही. शेवटी मी पण त्याचे फोन नाही उचलणार आहे. मी कंटाळले थांबून थांबून. म्हटलं तर मी मम्मीकडे जाते, थांबते जरा वेळ, कारण का मला माहिती होतं ह्याचं काय होणार आहे ते. आज सुट्टीचा दिवस आहे, सकाळ सकाळ हे असं झालंय. आता दिवसभर हे असंच चालणार, दिवसभर मूड स्पॉइल, सगळं 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 पूर्ण दिवस खराब होणार. आत्ता कॉल करतोय हा मला कंटिन्युअसली. आता मी याचे फोन नाही उचलणार. आता बघू आता काय होतंय ते. आज होगा सो होगा. आज तो मी भांडे घेऊ उसके साथ. मी आज पूर्ण भांडण्याच्याच मूड मध्ये आहे, कारण का हे बरेच रोजच आहे, बरेच दिवस रोजच आहे. आणि त्याचं हे रिझन्स म्हणजे काय काय असलं माहितीये का? अगं मी रात्री ना खूप दमून आलो होतो, मग मी झोपलो. परत सेकंड रिझन की अगं रात्रभर मला झोपच नाही आली ग, मग मी सकाळी झोप लागली, तेवढ्यात तू फोन केलेस आणि माझा फोन सायलेंटला होता, मला कसं कळणार ग? तो आता घरात जाऊन परत झोपू शकतो. माझी तर पूर्ण 7 तासाची झोप पूर्ण नाही होणार, ऍटलीस्ट 1-2 तासाची झोप पूर्ण होईल. माझीच वाट लागते. येऊच त्याला आता घरी, बघतेच मी, थांबा. पण तो येणार तरी कसं, त्याला तर माहितीच नाहीये मी कुठे येते. एक तर मला फोन करतो, मी फोन उचलत नाहीये. आता तू मम्मीला फोन करणार माझ्या, विचारणार की मी कुठे आहे म्हणून. कारण का मी कधी फोन नाही उचलला किंवा मी थाऱ्यावर नसले की तू लगेच मम्मीला फोन करतो. बघती कुठे आहे, बघती आले का तुमच्याकडे, असं तसं तसं करतो लगेच. मग मम्मीला मी आधीच सांगते की त्याचे फोन नको उचलूस, त्याचं हे करते का. आणि मम्मी माझ्या प्लॅन मध्ये सामील असते नेहमीच, कारण का ती माझी मम्मी आहे ना. सो बघूया आता हा कधी येतोय. फिर से कॉल आया. हॅलो, कुठे जायचंय? मच्छी मार्केट. काही गरज नाहीये जायची. मी जाऊन आली ना सकाळी. सकाळी 6:30 निघाले मी. मी जाऊन आली, आता कशाला येतोस? राहू दे, नको. मग काय, मग काय, झोप तू, काय घेतलं झोप तू. लागलं मला.
काय काय होतं आजचं एक्सक्युजेस? काय होतं? जास्त झोप झाली की रात्रभर झोपला नाही, सकाळी झोप लागली? अरे हे नाही अलार्म बोलतोय. हे बंद होतं माझा. अच्छा, मोबाईल सायलेंटला होता. हा, हो अच्छा ठीक आहे ना, मग राहू दे झोप. मी तुला काय म्हटलं? मी तुला काय बोलली? काय बोलले मी तुला? सांग, काय बोलली नाही ना? मग तू टेन्शन कशाला घेतो? मी अजूनपर्यंत एक शब्द पण काढला नाहीये. बोललो तर काय कुठे आहे? हे कुठे का असे ना. हम्म, बोल येतोय मी. कुठे येतो? नको बाबा. अरे झोपा काढ, झोप 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 बाळा. अजून दिवस पडलाय, अख्खा ट्यूजडे पडलाय, अख्खा दिवस पडलाय, तू झोपू शकतोस. झोप झोप. मी कुठे टाइमपास करतेय? वेळ टाइमपास करून माझा वेळ फुकट घालवला तू. सकाळी 6:30 वाजता जाऊन तिथे स्टेशनला जाऊन बसले मी, आता येईल आता येईल आता येईल म्हणून, तेव्हा तू नाही आला. काय सांगू? काय सांगू? बोल. कॉल एवढं केलं आणि एवढं होऊन पण मी मला परत कॉल करून पण तू परत झोपलास. मला काय माहिती तू कुठे येते? पण तुला हे पण माहित नव्हतं का की मी ड्युटीवरून सुटणार आहे म्हणून? माहिती होतं. मग लक्षात ना झोप लागली भरपूर. मग ठीक आहे झोप. मग मी अजून पण तेच म्हणते ना तुला की झोप म्हणून. झोप. चल बोल चल पटापट. नाही बाळा, मी नाही सांगणार. जा सांग. झोप तू मस्त पैकी, निवांत आराम कर. अजून दिवस पडलाय तुझ्याकडे. बोल रे. टाइमपास मत कर. हॅलो. बोल. काय बोलू? कुठे आहे? कुठे असेल मी? घरी आहे. नाला सोपारायला आलीये मी. कधी? मग काय करू? मच्छी घेऊन काय कुठे फिरत बसू? स्टेशनला वाट बघितली तुझी. 1 तास थांबली स्टेशनला, तुझा फोन नाही काय नाही. मग रिंगिंग मध्ये होता. काय काय फोन काय झाला काय माहिती. रिंगिंग वरती होता. जाऊ दे, पण मी तुझ्याकडे एक्सक्युजेस मागितलेच नाहीयेस. तू तुम्हाला का देतोयस? मी तुला विचारलं की तू का नाही उठलास किंवा तू काय केलंस. मी तुला एका शब्दाने तरी विचारलं, तू का सांगतोयस मला? हा, मी तुला विचारलं का? बोल हो की नाही. मी विचारलं तुला. हदबल झालाय आता, हदबल झालाय एकदम. हा, कुठे येतो? हा, एवढ्या 4-4 बॅगा घेऊन मी एकटी जाऊन आला सोपारायला. मला तू इतक्या चुका करून तू असा कॉन्फिडन्स ने कुठल्या हसतोस रे? हा, बोल ना. कुठल्या कॉन्फिडन्स एवढा हसतोस? चल, माझा वेळ फुकट घालू नकोस. चल, एवढा घातलास ना, बस झाला तो. चल, कुठे येशील? हॅलो हॅलो. बघितलं. आता आता हा स्वतःच रुसणार. हा का? कारण का मी त्याच्यासोबत बोलत होती असं म्हणून. ठीक आहे, आता मला ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मला असं वाटतं असं करावं लागेल की हा रुसलाय तर मला ह्याला तू काय झालं बाबा का असं वागतोस असं तसं मला करावं लागेल. तर ना आता म्हणा ठोकतोस करू ना. झोपलेत ना. कोण झोपलेत? झोपलेत आमच्या वर्षी. मग ते आणलं. नको मला. नकोय मला.
अरे पण चुप ना. काय घे स्मृती आणलंय नकोय मला तुझं तुला smooth. आवडतं ना स्मृती नको मला स्मूथ तुझं. घे घे अरे ले रे पण तू झोपला का नाहीस? झोपलो ना मी हा झोपणार होता ना हा. अरे, मग मला- हा झोपला का नाही? झोपलो ना आता किती झोपणार अजून मला वाटलं झोपशील दिवसभर. झोपलो मी दिवसभर दिवसभर झोपशील आणि त्याच्यानंतर मला हे- वाटलं हे थंड येशील. गरम होणार ते हा राहू दे अरे घे. गरम होणार आहे बघ हा हे ठीक पण आणलंय आहे बघ चालेल. ते मी माझ्यासाठी आणलंय ते हा मग पी मग. ते मला जर दे. मला लावलंस ना तर मग मी फेकून देणार बाहेर. बर हा, दे जा फेकून दे कुठे चालली एवढं टपाटप करून कुठे चालली? सासरी चालली माझ्या. सासरे चालली हो, मच्छी सासरी घेतली सासरी जज करतात ना, माझ्या माहेरी जज नाही करत. मग सासरी सगळं असं नटून थटून जावं लागतं बांगड्या बिंगड्या घालून. हम्म. मच्छी घेतली की नाही घेतली त्याच्याशी तुला घेणं देणं नाहीये. का? तू बोलला नाहीस काय का उशीर झाला तुला ते? तू माझ्या फ्रेम मध्ये येत नाहीयेस. तू बोलला नाहीस का उशीर झाला मध्ये येऊ दे तुला? मला तिकडून ये. हा का उशीर झाला तुला? कुणाला उशीर नाही झाला. सॉरी म्हणजे तू का येऊ नाही शकलास सकाळी? अरे तू कामावर आलीस ना तू झोपायला पाहिजे ना म्हणून मी आलो नाही अच्छा अजून काय नाही खरं रिझन काय होतं सांग. खरं सांगितलं तू आता खोटा आहे खरं रिझन सांग. अरे खरंच मोबाईल रिंगिंग नाही झालं बोलली होती ना मी तुम्हाला. बोलली होती की नाही तू? मग आता ह्याची शिक्षा काय द्यायची तुला? स्मूथ पी तर ही ह्याच्यावर भागवणार नाहीये मी तुला. मग समजलास? अरे चांगला गोडा आहे एकदम नाही तुला शिक्षा काय द्यायची आता की मी सकाळी 7 वाजता उठून मला स्टेशनला जाऊन बसून शॉपिंग करून तिथे 9 वाजेपर्यंत तुझी वाट बघत होती की हा आता येईल पण हा आलाच नाही. शेवटी मी इरिटेट होऊन इथे आली तर त्याची शिक्षा तुला काय द्यायची? सांग काय द्यायची तुला शिक्षा? सांग. फालतूगिरी करू नको मला. सांग लवकर. मला नकोय. किसमी तर माझ्यासाठी गाणं बोल. चल गाणं बोल लवकर माझ्यासाठी. तुझ्यासाठी किसमी ए याला आहे गे स्मृती बोल लवकर. एक चांगलं मस्त ही गाणं बोल. तर तेवढी केलीच आहेस कर. टाइमपास करू नको. माझा वेळ जातोय. गाना देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार डिंकी टिकिंग आया है दिल का करार साजन की आंखों में प्यार डिंकी टिकिंग का माझी चॉईस चुकली? ये दिल भर तुझको काय जाऊ दे झालं बस काय रागवायचं नसतं बघ माणूस आता आहे जर हे मी केलं असतं. हे मी काय ना अजिबात मी तर काय रागवलंच नसतं मला जर त्याला हे माहिती मी मी केलं रागवतच ना असतं. अजिबात मी तांडव त्या घेतो ना ते. दिवशीचा व्हिडिओ दाखवी. तिथे स्टेशनला कसं मारलं होतंस तू मला. मी कधी मारलो तुला स्टेशनला त्या दिवशी स्टेशनला ह्याने मला म्हणजे मी जरा लेट झाले आणि मी विचारलं काय झालं बाळा का चिडलास? तर ह्याने मला सगळं ढकलून दिलं स्टेशनवर. बोर्ड स्टेशनवर. माझ्याकडे त्याचा ब्लॉग पण आहे. असं ढकललं असं ढकल नाही जोरात ढकलून दिलं मला. तुला ढकल तू कोसळली असते तिकडे कोसळलीच मी तिकडे. ढकललं काय ना तर ढकललं हे नाटक आहे तिची फक्त ते झालं. आता तुला काय काय? शिक्षा देऊ मी? बोल. काय नाही का आई रजा अरे पाय दुखतात माझे काय तुला शिक्षा तू देऊ बोल? एवढी दिसते ऐक, बोल काय शिक्षा पाहिजे तुला? काही नाही ग एक मस्तपैकी जेवण बनव ती माझ्यासाठी शिक्षा आहे चल मग एक काम कर. काय? आजचं मच्छी साफ केल्यापासून सगळं मच्छी- सगळं सगळं मच्छी- जेवण तू बनवायचं. नाही मच्छी मी नाही साफ करणार मच्छी साफ केल्यापासून सगळं जेवण तूच बनवायचं. मच्छी साफ केलीस मी हा? म्हणजे मी यायचं पण मच्छी आणायची पण एकटी जर मच्छी मी साफ पण करायची आणि ह्याला आयतं पण घालायचं. मच्छी मी नाही साफ करत तू साफ कर मी बनवतो पाहिजे नाही मग तू कधी शिकणार? मी शिकतो ना मी मग आज मी तुला बनवायला शिकवते. शिकतो मी तुला शिकवते आज. नाही मी नाही मच्छी मी नाही. तू जेवणार नाही हम्म? मी नाही मच्छी साफ करणार का? नाही मच्छी मला नाही आवडत साफ करायला मला पण तू आवडत नाहीस पण मी केलं ना लग्न. केलं की नाही केलं? हा. ते आधी लग्नाच्या अगोदर बोलायचं होतं लग्नाच्या आधी बोलतच होते मी. आम्हाला पण काय नंतर मग मला तू काय काय बोललास काय- माहितीये का? तू गोरी कशी काय दिसतेस पण तू काय बोललास माहितीये का मग लग्नात तेव्हा त्या टायमाला? काय? जाऊ दे भक्ती इतकी वर्ष काढली ना आता कसं बसं करू संसार. जाऊ दे एखाद वेळेस मी उपाशी राहीन कोण बोललं असं तू बोलला होतास मला.
अशी तू बोली उपाशी राहीन, पण कसली उपाशी राहते, खाते पिते नुसती दणकट आहे. माझं तो तर बोली नाही नाही आपण लग्न करू, असं ब्लॉग वगैरे बनवून जाऊ डेली मस्तपैकी कंटेंट बिंटेंट. माझा नवरा मला आपलं खायला future. घालतोय, खायला 2 वेळचं खायला भेटतंय मला. तुझ्या दारात येऊन 2 वेळचं मला खायला घालतोय, त्याच्यासाठी खूप खूप उपकार तुझे. दारात येऊन तुझ्या दारात येऊन मला आणि 2 तुझ्या वेळचं. घरात येऊन 4 दिवस 4 टायमाला खातात ना ग. किती बोलतोस मला. आमच्या घरात 2 रोस्टवर टायमाला रोस्ट करतोय शाणा. म्हणून तिकडे राहिली राहायला हो 4 टायमाला तुम्ही खायला. तिकडे माझे हाल हे काय करता हे जे ना. पैसे फिशे थांबायचे बघा एवढे माझे मोठे पण नाही बायसेप. दणकट आहे मी, दणकट खानदानी हे दणकट. काय? चुप ना. माझे दाखव. हम्म. काय मजाला काय म्हणतात, विषय भरकटतोय. कुठे नाही तुझी बरं का. शिक्षा जेवण बनवायचं सगळं हा असतं. मच्छी साफ करून दे फक्त, मी बनवतो. काय नाही, फक्त तुम्ही खाणार नाही. का खाणार नाही? पैसे दिले, 1000 रुपयाची मच्छी घेतली मी. कोणती? क्रॅप्स नाही मिळाले मला. का क्रॅप्स पूर्ण मार्केटमध्येच नव्हते. का नाही भेटली? नाही भेटलं तर काय की कसं कसं बेन आहे हे, कसं कोणती आहे? मच्छी भेटली पण मला समजत नाही. तू अशी इकडे हो, मला बघू ह्याच्यातलं बरं होतं की नाही मला. नाही मी मुळात गोरीच आहे नाही मी तुझ्यापेक्षा. आज काल रात्री एकदम अशी चला पिंक पिंक दिसत होती माझी. मी काय बोलते आता, मी आणले जाऊ दे. तू आधी मला सांग तू काय हे करणार आहेस. तेवढ्यावर तुला भागवणार नाहीये. मग मला शॉपिंगला घेऊन जा, मला हेअरकटला घेऊन जा, मला हेअरकटला पण घेऊन जा आणि मला शॉपिंगला पण घेऊन जा. हा. नेणार नाही ना तो मी, पाहिजे ते घेऊन देणार मला. बघू. नाही मला पाहिजे ते घेऊन दे हा मला. ठीक आहे चल, पैसा बहुत आहे आपल्या पास. असं कोण, चल लवकर. मला टम्बलर घेऊन देणार, काय असतं ते टम्बलर? ते स्ट्रॉ वाला टमटम. टम्बलर घेऊन देणार मला. बघ तुझी चुकी आहे, मला शिक्षा तुला भोगायला लागणार. टम्बलर काय ते? ते टम्बलर असतं ना, ते पाणी प्यायचं टम्बलर, हा ते कितीला ते भेटतं? घेऊन देणार मला. हा ते 100 रुपयाचं घेऊन. ओ तिकडे 100 रुपये होतं ना ते. नाही मला मिल्टनचं पाहिजे. काय कितीला असतं ते? हा? कितीला असतं? ते बघू. काय घेत 100ला अजून एक लाल शून्य तर काय फरक पडतो, खूप Budget पैसे आहेत ला. आपल्याकडे. शून्य एक कमी करून त्यापेक्षा मी ती साधीवाली बॉटल घे. टम्बलर मध्ये काय असं खेचायचं आहे ना फक्त. मग 100 रुपयाची दुसरी बॉटल भेटते ना, अशी खेचायचं. नाही ती नको मला. टम्बलर मध्ये काय एवढं टम्बलर मध्ये? दिस इज एस्थेटिक प्रोडक्ट. काय त्याच्यामध्ये एस्थेटिक? मला आवडतं ते, मला पाहिजे, मला घेऊन दे. ठीक आहे चला, अशा प्रकारे आता हा ब्लॉग आम्ही इथेच स्टॉप करतोय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही म्हणजे जेवणाचा जे काही ब्लॉग असेल तो आम्ही पुढे कंटिन्यू करू. ओके, मला असं वाटतंय की हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होईल, कारण का हा आमचा पहिला भांडणाचाच ब्लॉग एवढा मोठा झालेला आहे. त्याच्यावरून सांगते, अजूनही 2 तास 3 तास झाले तरी पण मला अजून माणूस सॉरी नाही बोललाय. अरे सॉरी तुझ्यासाठी काय सॉरी बोलायचं? तू सॉरी तुला चालत नाही. तू बोलते प्रेमामध्ये काय मी sorry असं काही बोलायचं? म्हणत नाही, तू बोललीस. पण मी जरी बोलली तरी पण तुझं कर्तव्य आहे ना बोलायचं सॉरी मला. तू मला बोललीस की त्याशी सॉरी बिरी बोललास ना, तर मी बोलणार नाही ओ त्याच्याशी. माय गॉड, तरी अशी पण तू बोललीस. बोलायचंस मला. तू बोललीस मी तुझा मान ठेवतोय. तू माझा मान ठेवतच नाहीयेस. मी सकाळी 100 फोन केले, तू माझा मान ठेवलास? मग एक तरी फोन उचलून तू माझा मान अरे ठेवलास? मग नंतर 8च्या नंतर मी केले ना, किती? 10 कॉल केले. 10 कॉल कॉल केले. नाही ऐका, 10 घंटा कॉल केले, 10 कॉल नाही केले, त्याच्यानंतर 15-20 परत कॉल केले. झोपला की नाही सांग. नाही झोपलो मी. 5-5 मिनिटांनी कॉल करत नाही राहिलं. 10-15 मला मिनिट. मर्दा जरा घाबर रे, कर मला तरी घाबर. थांब मी तुम्हाला दाखवतो 10 कॉल. मला त्याची घेणं देणं नाही बाळा, म्हणजे केस. चल जाऊ दे, ते ठेव, जाऊ दे. चल गरम गरम समोसा आहेत, खाऊया आपण. बघित तरी पण सॉरी नाही बोलले. अजून स्टील तो सॉरी बोललेला नाहीये. इतका रेड फ्लॅग आहे ना. मी आहे म्हणून ह्याला सहन केलं, तर ह्याला दुसरी कुठली पोरगी मिळाली नसती. ह्याला एवढा कॉन्फिडन्स लेवल आहे ना की हा मला बोलला होता मी फॉरेनवरही बघेन. अरे तर स्वतःच्या प्रांतातली पोरगी तरी खुश ठेवायचा प्रयत्न कर. दुसऱ्या प्रांतातली मुलगी तुला काय घंटा खुश ठेवणार आहे आणि तू तिला ठेवणार आहेस खुश? स्वतःच्या प्रांतातल्या मुलीला खुश नाही ठेवू शकत. आणि ह्याला फॉरेनची पोरगी पाहिजे होती. तोंड पण टाईट तसं खुश नसतं लागतं. ठेवलास ना, तर तू माझ्यासोबत नसती. एक्सक्यूज मी, माझ्या स्वतःच्या कष्टाने खुश आहे, कळलं? हे असं हे असं कष्टाने खुश आहे. खायला प्यायला घातलंच मग काय झालं? मग खायला प्यायला नाही घालू शकत तू? मग माझी मी खुश आहे. माझी म्हणजे मी स्वतःला अरे, खुश ठेवत असते नेहमी. तुला मी खुश आता पण ठेवतो म्हणून एवढं सौंदर्य आलंय. नाही तर ती माहिती 10वीला कशी भैयानी सारखी होती. चुप्प बस. आता बोल ना त्यांच्यासमोर. मी नव्हती भैयानी सारखी वगैरे काय. मित्राला बोलवतो ना प्रज्वलला, त्याला माहिती बोलव तो ना, सांगेल कशी होती बोलव. भैयानी सारखी. काय ते कोणता डेचर आहे
लास्ट कोणता डे असतो मला नाही 10वी माहिती. नंतर मला तेव्हा ती नाही भैयाने माहिती. साडी घालून आलेली काय बोलायचं नंतर मी सुधरलोय हे बघ तू मोठा सुधरवणार हा मग. तू स्वतः अरे, आता बोललीस तुम्ही मी पण बोललो असतो मग. फिरत होतास पॅन्टवर देई चल पडाभर चल, भरपूर टाइम लागतोय बघ 10 मिनिटं झाली वेळाचा बाजार. हा, आता काय चल, बाय माती बाय खाल्लीच आहे नाही. ठेवू आम्ही आता नंतर. मी ह्याला काय बोलून फायदा नाहीये. हा सुधारणाऱ्यातला नाहीये. हा परत तीच चूक करणार जी तो करत आला आयुष्यभर. 10 वर्ष मी सहन केली. आता माझ्याकडे मी काही ऑप्शन भरपूर सहन नाहीये. केले मी काय स्टेशनवर थांबला होतास 4-5 मग- तास? मग- कधी थांबला मी होतास? थांबलोय ना कधी? त्या दिवशी हो त्या दिवशी. अख्ख्या 10 वर्षात कधी हा माणूस माझी वाट अरे बघत मी थांबला थांबलो ना नसेल. तरी पण तिला ती बोलती कधी थांबला थांबून पण मी थांबतो थांबून पण मी थांबतो. मग माणूस मुलगा म्हणजे माणूस जरी आपण चुकी केली ना तरी पण आपण सॉरी बोलायचं. पण तू नाही बोललायस अजूनपर्यंत अरे पण एकदा तू पण नाही बोल. बोललायस. तू बोललीस ना की सॉरी नको बोलू पण मला तू बोल ना. तुम्ही 100 वेळा बोलली बोल 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 तरी तू काय कमी होणार आहेस का सॉरी बोलून मला? मी काय नाही मी करतो कमी होणार आहे मग बोल ना. पण तू बोललीस ना सॉरी नाही बोलायचं मला अगो बोलू जा गेला सोडत. हम्म. जा गेला सोडत. प्रेमामध्ये सॉरी नाही बोलायचं असं जा नको बोलूस. ठीक आहे. अरे घरातली भांडते सगळी कामं कर. एक सॉरी तू बोल नकोस. भांडते त्यांच्या समोर घरातली सगळी कामं तू करायची. त्यांच्यासमोर भांडते हो. कशाला त्यांना माहितीये की तू सकाळपासून मला किती इरिटेट केलंयस ते. त्यांना कसं माहिती त्यांना मी सांगितलं सकाळपासून दाखवत होते मी सगळं. आणि माझे कॉल आले ते पण ते दाखवले पण दाखवले मी त्यांना. उचललं का ना हो ते पण दाखवले मी त्यांना. उचललं का नाही ते पण मी त्यांना दाखवले की तू एवढं मला केले, एवढे कॉल एवढे call केले, उचलले नाही. कारण का तू माझे कॉल करून मी तुला कॉल करून तू माझ्या कॉलची डिसरिस्पेक्ट केलीस. अरे नाही खरंच रिंगिंग नाही झालं बाय ओके फाईन ना. मग मग मी तुझ्याकडे रिंगिंग होतं मग तू उचललं का ना मग नाही उचलला. मी मला का? नव्हतं उचललं. मला हर्ट झालं होतं बघा ना. तुम्हाला हर्ट झालं एवढं मी झोपेतून मी उठून कॉल करतोय जे डोकं दुखतंय हेडेक होतोय मला वाटलंच. मी तुम्हाला म्हटलं होतं ना. बघितलं दुसरं एक्सक्यूज. लगेच थोडा वेळ थांबला तर 10 मिनिटं अजून 4-5 पण एक्सक्यूज निघेल. अगं तुला काय ग सांगू रात्रभर मी झोपलोच नाही ग. सकाळीच झोप ते ना, लागली. मी झोपलो पण माझं डोकं दुखत होतं रात्रभर हा, म्हणून सकाळी जास्त जरा झोप लागली. जास्त झोप लागली बरोबर त्याच्यामुळे जास्त झोप लागली बाकी काय नाही नको डोकं मी आपटू. 3 वर्ष कंटिन्युअसली सोमवार केले. सोमवारचे उपवास 3 वर्ष मी केले. देवाला माझ्या- बोलली जेवढं मला सहन होईल जेवढं माझ्याने होतील तेवढं मी करणार. 16 सोमवार करायचं होतं माझं पण त्याच्यापेक्षा पण जास्त मी केले. आता असं वाटतं मी का केले. माझ्यासाठी केलंस ना तू असं चांगला पतिदेव भेटायला चांगला मला मिळालाय. पण इतका चांगला मिळाला मला इरिटेट होतं ते चांगल्यापणाचं त्याच्या. हम्म. फक्त सकाळी हा मला भेटला पाहिजे होता. आता Okay. माझं तोपर्यंत निवडलंय. प्यायली तू सकाळी मला थंड भेटला हो पाहिजे थंड होता. हो थंड घे थंड हो मग एखादा माणूस कांड करून पण समोरच्या माणसाला थंड हो कसं बोलू शकतो. मग नको. थंड घे अजूनपर्यंत सॉरी. सॉरी बाबा सॉरी तुला सॉरी बोलून तुला काय प्रूफ करायचं मी मनाला शांती भेटेल माझ्या. सॉरी बाबा सॉरी जाऊ दे बोल सॉरी माझी चूक झाली. मी परत सकाळी लवकर उठेन. सॉरी तुझी चूक Okay. झाली आई. इतका इरिटेटिंग आहे ना. मला खूप 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 इरिटेट करतो. मला त्रास देतो असतो नुसता. अरे तू माझ्यापेक्षा तू मला त्रास देतेस माहिती चुप बस. चला बाय. मी नेक्स्ट आता लगेच सेकंड पार्ट मध्ये मी कंटिन्यू त्रास करेन. बोलायला लागलो की तू त्रास देतेस मला तर लगेच बाय बाय करायला लागली बाय. ह्याला शिक्षा मी सेकंड पार्ट मध्ये देतेस. तुम्ही बघत राहा फक्त. जस्ट वेट अँड वॉच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघा मी ह्याची कशी वाट लावते ते. हम्म. लिहून देते मी तुम्हाला लिहून. माझी वाट लावणार बाय बोल त्यांना.